तुम्हाला कल्पना दिली हे खंजेरी तुकोजी महाराजानं बोटानं वाजवली भाऊ. मी त्यांना पाहिलं नाही पण गावामध्ये भजन मंडळ होते माझ्या. तुकोजी महाराज गाडगे बाबा आमचे हे दोन अध्यक्ष आहेत. गाडगे बाबा उपाध्यक्ष आहेत तुकोजी महाराज आणि आम्ही छोटे छोटे मित्र. आमची डीपी आहे तुकोजी बाबा गाडगे बाबा तुकोबाला आहे आणि आमचं वीज केंद्र आहे या विचाराचं पंढरीनाथ. आम्हाला महाराष्ट्र कला सांस्कृतिक मंचाच्या निमित्तानं आमची लोककला देशा विदेशामध्ये पोहोचवली. मी आदरणीय खांडगे डॉक्टर खांडगे साहेबांना शैलाताईंना आमचे पर्यावरण विभागाचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची सर्व अधिकारी पावली मंडळी श्रीमान भुसकुटे साहेब महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सर्व नेता पुढारी यांच्यामुळं आम्ही या विचाराचा प्रचार प्रसार करून राहिलो. कारण प्रचाराले महत्व आहे लक्षात घ्या. हे पर्यावरणाची द्वारी का करायला लागली भाऊ. मी खंजेऱ्या वाजवतो, शाहीर दादा डप वाजवतात, आदरणीय गुरुवर्य कर्मयोगी वाबडे बाबा कीर्तनातून मांडतात आणि मी खंजेरीतून मांडतो. हे मांडायचे प्रकार आहे. जसा देव एक आहेत पण नाव वेगवेगळे आहेत ना बाबू. हर देश में तू तेरे नाम अरे आम्ही 5 जण माझा भाऊ आहे सर्व सत्यपालचे 3 पण याच्यामुळे मी आहो. माझा भाऊ आहे याचा आवाज लेडीज आहे भाऊ. यानं गाणं म्हटलं की काही लोकांना वाटते बाई आहे का महाराजांच्या सोबत पण याचा आवाजच बाई सारखा आहे. त्याला काय करावं. तबला वाजत आम्ही पूर्ण 5 जणांचा संच आहे आणि आमचे ड्रायव्हर. हा विचार द्यायचा आहे. तुकोजी बाबानं ग्रामगीता लिहिली आणि यामध्ये लिहिलं की तुझं गावाच्या नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरत. तुझ्या गावाच्या नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरत. अरे गावाच्या नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरत. विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता अवदशा येईल देशा म्हणून पर्यावरणाची वारी आली पांडुरंगाच्या दारी. पर्यावरणाची वारी आली पांडुरंगाच्या दारी. हे आम्हाला आम्ही गावलोणी लोक आहोत. हे काय भारूड करणारे हे काय शाही जसा गारोडी डुबरू वाजवते. बच्चा लोक ताली बजाव मग गारोडी लोकांना आवाज देतात. डुबरू वाजवते बच्चा लोक ताली बजाव मग काय वाजवतात. तो म्हणते हिंदू भाई को राम राम, मुस्लिम भाई को सलाम वालेकुम, बुद्ध भाई को जय भीम, जवान पोट्याले आय लव्ह यू. मनोरंजनातून हे का करायला लागते बाळू. लोक ब्रह्म आत्मा
जरा ऐकायला पचन सहज खूप कठीण जाते, म्हणून या खंडेरीवर आम्ही हा विचार सुरू केला की पर्यावरणाची वारी आली पांडुरंगाच्या दारी, पर्यावरणाची वारी आली पांडुरंगाच्या दारी, आणि पांडुरंगाच्या द्वारी आली पांडुरंगाच्या दारी, जागृत व्हावा नरनारी, जागृत व्हावा नरनारी, जागृत व्हावा नरनारी, जागृत व्हावा नरनारी, वृक्ष लावा घरोघरी, वृक्ष लावा घरोघरी, लावा घरोघरी, वृक्ष लावा घरोघरी. मग काय केलं बाबू, मी 2 खंजेऱ्या वाजवल्या, याच्यातून खानदेशी ढोलक ऐकू आली. मग एखादी लावणी हा म्हणते, पण आज आम्ही म्हणत नाही. हमारे चारीकडून ब्रेक आहेत, ब्रेक के बाद. पण विचार मात्र संत तुकडोजी बाबा, जगद्गुरु तुकोबा राया, संत गाडगे बाबा, संत रामदेव राया या संताचा विचार आहे. जन्मभर या विचाराचा प्रचार केला. आम्हाला आनंद हा वाटते, नाही तर आमचे कार्यक्रम होतात आणि आम्हाला लवकर उतरून दिल्या जाते. पण आज आम्हाला संधी आहे, तुम्ही मंडळीनं, अधिकारी वर्ग, नेता मंडळी, महाराष्ट्र कला मंच कडून एकतरी नाही तर काय फुकार जन्मया, नाही तर काय फुकार जन्मया, एकतरी अंग्याचू देला, एकतरी अंग्याचू देला, नाही तर काय फुकार जन्मया, नाही तर काय फुकार जन्मया, नाही तर काय फुकार जन्मया. म्हणून माझ्या भावांनो, हा विचार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, खेड्यापाड्यामध्ये हा विचार जावा, त्याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण व वातावरणीय जेणेकरून प्रचार व्हावा. आता आपण पाहतो गंगेमध्ये आपण जे काही गंगेमध्ये आंघोळ करतो, आंघोळ जरूर करा, पण गंगेला स्वच्छ ठेवा. कारण गावागावातल्या नद्या या त्यामध्ये पण्या टाकून अनेक तऱ्हेचे त्या नदीमध्ये, कारण आई वडील सांगतात आम्हाला, काही टाकायचं असलं की जाय बाबू गंगेत टाकून दे. म्हणून आपल्या डोक्यामधून आता आम्हाला स्वच्छतेचा मंत्र, पर्यावरणाचा मंत्र घ्यावं लागेल. कारण या वारीच्या मागचा उद्देशच तो आहे बाबू, की ज्या वारीमुळं तुमची माझी जनजागृती होऊन राहिली. आता माझा आश्रम आहे अकोला जिल्हा, मी अकोला जिल्ह्याचा आहे. MS-30 खांडके साहेबांचं लक्ष नाही राहिलं, ते अमरावती म्हणजे MS-27, मी आहो MS-30. अरे तुम्ही हा MS-15. पण हा विचार घराघरात जावा. या विचाराच्या, अहो मी माझ्या बापाचं देहदान केलं होतं. माझ्या घरात 3 बॉड्या देहदान केलं. मी स्मशानात नेलं नाही, ते देहदान करून माझ्या पत्नीचं देहदान, माझ्या आईचं देहदान, माझ्या वडिलाचंही देहदान होतं, पण देहदान घेतलं नाही. ते म्हणे तुमच्या पप्पाची बॉडी खराब झाली, इन्फेक्शन आहे. म्हटलं डॉक्टर साहेब काही ना काहीतरी वडिलाचं अवयवय घ्या, जेणेकरून माय बाबा आचरामोर होतील. कारण मरावे परी देहरूपी देह
मेडिकल कॉलेजला देऊन मरावी. आता मरताना आपण किंमत न गेलो पाहिजे. शिवाजी महाराजांची जन्मतारीख आपल्याला मालूम आहे 19 फेब्रुवारी, पण आपल्या बापाची जन्मतारीख विचारली तर मालूम नाही. म्हणून आपण गेल्यावरी नाही तर नेशी साथी कोणाला बोल 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 म्हणून देवाची भक्ती म्हणजे गंगा शुद्धीकरण. या गंगा शुद्धीकरणाकरता ज्या ज्या गोष्टी सांभाळायच्या. अरे मी माझ्या वडिलाची राख नेत्रदान केल्यावर खड्डा केला आणि त्यामध्ये झाड लावलं. माझ्या पत्नीची माझ्या आईची राख व्हायचा प्रश्नच नाही. अरे 10 लाख लोक मरतात तेव्हा कुठे एक बॉडी मिळते बाबू. तुम्हाला जर देवाला आपलंच करायचं आहे तर त्या देवाला शोधा. नाही तर तुकडोजी महाराज सांगतात देव काही बाजारला भाजीपाला नाही. अरे संकल्प द्या एक झाड तरी लावू. आम्ही एक वेळा यूज होणारं प्लॅस्टिक वापरणार नाही. आम्ही निर्मल गंगा ठेवण्याचा प्रयत्न करू. आता मातीच्या मूर्त्या बनवा. आता प्लॅस्टिकच्या मूर्त्या वापरू नका. त्या चिरत नाही म्हणून सांभाळा. कारण आम्हाला या भजनाच्या माध्यमातून देश सांभाळा आमचा धर्म आहे. देश सांभाळा संस्कृती सांगे ऐकता का ऐकता का ऐकता का मी बाबू 9 खंजेऱ्या मिळवल्या. असा आपला देश आहे. आपला महाराष्ट्र आहे. 18 पगड जाती या महाराष्ट्रात आहे. देश सांभाळा खंजेरीतून मनोरंजनातून भंजन केलं मी. की जसे आले मिळून पंढरीशी सांगा निरोप